आज पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समितीची जी रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये आमच्या गावचे माजी सरपंच माननीय श्री संग्राम पाटील हे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उभे आहेत। त्यानंतर आमच्या पंचायत समितीसाठी जे उमेदवार आहेत ते सीमा पोवाळकर मॅडम। आज या पाचगावची एक सामाजिक विकास पाहता 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संग्राम पाटील यांनी या गावचं सरपंचपद घोषवलेलं आहे। त्या कालावधीमध्ये त्यांनी बरीचशी विकास कामं करून या गावाचा पूर्णपणे कायापालट केलेला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जो आमच्या पाचगावचा ज्वलंत जो पाण्याचा प्रश्न होता तो त्यांनी त्यांच्या सरपंचपदाच्या कालावधीत पूर्णपणे सोडवलेला आहे। गिरगावच्या पाणी स्कीममधून पाणीपुरवठा स्कीममधून आमच्या पाचगावच्या पश्चिम भागाला जी त्यांनी स्कीम आणली आमदार ऋतुराजदादा पाटील आणि बंटीसाहेब यांच्या माध्यमातून, त्यातून आमचा पाचगावचा पूर्ण पश्चिम भाग हा आता पाण्यामध्ये समृद्ध झालेला आहे। तसेच जलजीवन मिशन असेल किंवा इतर आमच्या प्राधिकरणाच्या पाणीच्या स्कीममधून जे आता काय पाणी येत आहे आमच्या गावाला, जो पाणीपुरवठा होत आहे त्यातून आमचा जो पूर्वीचा जो काय काळ होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आता चांगली पाण्याकडून आमची एक सुविधा झालेली आहे। त्यानंतर दुसरं काम बघायला गेलं तर एक मोठं काम आमच्या या पाचगाव जिल्हा परिषद शाळेचं ते सरपंच आमचे संग्राम पाटील यांच्या माध्यमातून आता पूर्णत्वास आलेलं आहे। त्यासाठी देखील आमचे आमदार बंटी पाटील साहेब ऋतुराजदादा यांचंही त्याला भरपूर मोलाचं सहकार्य झालेलं आहे। त्यानंतर आमचे पाचगावचं ग्रामदैवत भैरवनाथ त्याचं देखील भैरवनाथाच्या मंदिराचं देखील चांगलं सुशोभीकरण झालेलं आहे। त्यानंतर आमच्या गावामध्ये जे क्रीडांगणाची जी हे म्हणजे आवश्यकता होती ती देखील आमच्या आमदार साहेब आणि ऋतुराजदादा यांच्या माध्यमातून ती देखील पूर्ण झालेलं आहे। मोठे भैरवनाथ कुस्ती संकुल साकारलेलं आहे आणि सगळ्यात मोठं एक काम साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे पाचगावसाठी, ते म्हणजे आमचं एक प्राथमिक आरोग्य केंद्र। ते आता RK नगर आपटेमाळे येथे आता त्याचं अंतिम टप्प्यात ते आरोग्य केंद्राचं काम चालू आहे। अशा पद्धतीनं संग्राम पाटील तसेच त्यांच्या पत्नी सौ प्रियांका पाटील यांच्या माध्यमातून या गावाचा सर्वांगीण विकास होऊन भरपूर या गावाचा कायापालट झालेला आहे। आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांना पाचगावकरांचा समर्थपणे त्यांना साथ राहील आणि येणाऱ्या 7 तारखेला त्यांना प्रचंड मताने त्यांचा विजय होणार हे मी तुम्हाला आजच हे मी सांगू इच्छितो। तसेच त्यांच्यासोबत ज्या आमच्या पोवाळकर मॅडम आहेत, सीमा पोवाळकर पंचायत समितीच्या उमेदवार, त्या देखील संग्राम पाटील यांच्यासोबत प्रचंड मताने विजय होणार अशी मी खात्री करतो। धन्यवाद।